नमस्कार मंडळी, आज बनवणार आहोत मस्त चमचमीत मसूर पुलाव। तुम्ही एकदा असा पुलाव बनवून बघा, खूप भारी लागतो। बनवायला अगदी सोपा आहे आणि कमीतल्या कमी साहित्यात बनवून तयार होतो। एकदा अवश्य ट्राय करून बघा। रेसिपी आवडली तर प्लीज प्लीज व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। रेसिपीला पटकन सुरुवात करूयात। अर्धी वाटी इतका मसूर घेतलेला आहे। मसूर आपल्याला स्वच्छ धुवून 2 तास तरी पाण्यामध्ये भिजवून ठेवायचा आहे। आता त्याच वाटीने इथं 1.5 वाटी इतका मी बासमती तांदूळ घेतलेला आहे आणि बासमती तांदूळ सुद्धा आपल्याला स्वच्छ धुवून अर्धा तास तरी भिजत घालायचा आहे। तर हे तांदूळ मी स्वच्छ धुवून अर्धा तास भिजत घातले होते। तांदूळ चांगले भिजले गेले आहेत आणि 2 तास मी मसूर सुद्धा भिजवलेले आहेत आणि मसूर सुद्धा पाहू शकताय छान असा भिजलेला आहे। आता इथं पॅन मध्ये मी चमचाभर तेल गरम करून घेतलेलं आहे। इथं एक मोठ्या साईजचा बटाटा घेऊन त्याची साल काढून अशा मोठ्या मोठ्या फोडी मी बनवून घेतलेल्या आहेत। आता या बटाट्याच्या फोडी तेलामध्ये घालून चांगल्या गोल्डन होईपर्यंत तळून घ्यायच्या आहेत। बटाट्याच्या फोडी अशा गोल्डन कलरवर आल्या की याला आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात। आता याच पॅनमध्ये इथं मी 2 चमचे तूप घातलं। तुपामुळे पुलावला खूप छान टेस्ट येते। फोडणीसाठी इथं मी 2 तमालपत्र, 1 स्टारफूल, 2 हिरवे वेलदोडे असे फोडून घेतलेले आहेत। 2 दालचिनीचे तुकडे, 5-6 लवंग, 10-12 काळी मिरी आणि अर्धा चमचा इतकं जिरं घेतलेलं आहे। इथं खडे मसाले तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरू शकताय। हे मसाले चांगले तडकेपर्यंत परतून घ्यायचे। मसाले चांगले परतून झाले की इथं मी 7-8 लसणाच्या पाकळ्या, 2 हिरव्या मिरच्या आणि अर्धा इंच आलं ठेचून घेतलं होतं ते घातलं आणि आता याला सुद्धा कच्चा वास जाईपर्यंत चांगलं परतून घ्यायचं। आलं लसूण मिरची चांगलं परतून झालं। यामध्ये इथं मी 2 मोठ्या साईजचे लाल बुंद टोमॅटो बारीक कट करून घेतले। त्याबरोबरच अर्धा चमचा इतकं मीठ घातलं आणि आता हे टोमॅटो चांगले सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचे आहेत। टोमॅटो सुद्धा चांगले असे सॉफ्ट झालेले आहेत। आता यामध्ये काही पावडर मसाले घालूयात। तर त्यामध्ये मी इथं पाव चमचा हळद घातली, 1 चमचाभर लाल तिखट घातलं, हे मी कांदा लसूण मसाला वापरलेला आहे। 1 मोठा चमचा भरून धने पावडर, अर्धा चमचा जिरा पावडर आणि 1 चमचाभर काळा मसाला घेतलेला आहे। याऐवजी तुम्ही गोडा मसाला किंवा बिर्याणी मसाला सुद्धा वापरू शकताय। आता हे मसाले सुद्धा थोडा वेळ तेलावरती परतून घेऊयात। मसाले चांगले परतून झाले। आता यामध्ये भिजवून घेतलेले मसूर घालायचे आणि मसूर सुद्धा मसाल्यांबरोबर 1 मिनिट चांगले परतून घ्यायचे। मसूर मसाले वगैरे सर्व चांगलं परतून झालं, चांगलं एकजीव झालं। यामध्ये 2 ते 3 चमचे इतकं पाणी घातलं, हे सर्व चांगलं मिक्स करून घेतलं। गॅस अगदी कमी करायचा आणि कमी गॅसवर हे मसूर थोडेसे वाफवून घ्यायचे, म्हणजे भातामध्ये ते चांगले सॉफ्ट असे शिजले जातात। 2 ते 3 मिनिटांनी चेक करूयात। वाव, काय मस्त सुगंध सुटलेला आहे आता यापासून आणि खूप छान मसाले वगैरे परतून झालेले आहेत। आता यामध्ये आपण फ्राय करून घेतलेले बटाटे घातले। तुम्हाला याचबरोबर इथं अर्धा वाटी जर दही वापरायचं असेल ना तर ते सुद्धा घालू शकताय। खूप भारी टेस्ट येते त्याने सुद्धा। आता हे बटाटे मसूर वगैरे थोडा वेळासाठी चांगले परतून घेऊयात। हे सर्व चांगलं एकजीव झालं। आता यामध्ये भिजवून घेतलेला तांदूळ घालायचा आहे आणि तांदूळ सुद्धा हलक्या हाताने यामध्ये मिक्स करायचा। हे तांदूळ खूप असा तुटला जाणार नाही। तर सर्व मसाले तांदूळ वगैरे हलक्या हाताने मी चांगलं मिक्स करून घेतलं। आता याच्यामध्ये 3 वाटी इतकं गरम पाणी घातलं। इथं थंड पाण्याचा वापर अजिबात करू नका, गरम पाणीच वापरा। मी 1.5 वाटी तांदूळ घेतले, त्यासाठी 3 वाटी पाणी घेतलं। तुम्ही जर का कुकरमध्ये जर हा भात बनवत असाल तर 2.5 वाट्या पाणी घेतलं तरी सुद्धा चालेल आणि त्याच्या 2 शिट्ट्या काढून घ्यायच्या। आता चांगली उकळी आल्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ घातलं। हलक्या हाताने हे पुन्हा चांगलं एकजीव केलं। गॅस कमी करायचा आणि झाकण ठेवून भात आपल्याला 7 ते 8 मिनिटं किंवा भात शिजेपर्यंत शिजवून घ्यायचा आहे। तर एक 10-12 मिनिटांनी पाहू शकताय भातामधील सर्व पाणी आटलेलं आहे आणि छान असा मोकळा सळसळीत भात झालेला आहे। मस्तच। आता याच्यावर आपल्याला बारीक चिरलेली भरपूर अशी कोथिंबीर घालायची। त्याचबरोबर 2 चमचे इतकं साजूक तूपसुद्धा घालायचं। तुपामुळे या पुलावाला खूप छान असा फ्लेवर येतो
पुन्हा झाकण ठेवून एक 2 मिनटं वाफ काढून गॅस बंद करून 10 ते 15 मिनटं पुलाव असाच ठेवा. त्याच्यानंतर खोलून पाहूयात. वाव! मस्त मोकळा सळसळीत आपला पुलाव तयार झालेला आहे. मसूर छान शिजलेला आहे. तांदूळसुद्धा चांगले सॉफ्ट शिजलेले आहेत. कशी वाटली आजची रेसिपी? आवडली असेल तर प्लीज प्लीज एक लाईक करा. तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करा. रेसिपी एकदा अवश्य ट्राय करून बघा. कशी झाली कमेंट करून सांगायला विसरू नका. पुन्हा भेटूयात नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा. धन्यवाद.